रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक आहे 23 जुलै 2026, वार आहे गुरुवार. तर आज आपण माऊलींच्या ज्ञानेश्वरीला सुरुवात करूया. याच्या आधी आपण कालच्या माऊलींच्या सेवेमध्ये 18व्या अध्यायातील 1720 ओळींपर्यंत वाचन केलं होतं. आता ते दोन पुढच्या आज 50 ओळ्या वाचायच्या, पण त्याआधी आपल्याला थोडा वेळ आहे, तर आपण प्रेम या विषयावर बोलूया. कारण की आता 2-3 दिवसच माझं लाईव्ह रेकॉर्डिंग होईल. आज उद्या परवा आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीला मला ज्ञानेश्वरीची सांगता करायची आहे. तर मी बोलले की प्रेम या विषयावर आज आपण बोलूया. प्रेम हाच विषय मी का घेतला आज, त्यामागचं पहिलं कारण हे की माणसाच्या आयुष्यामध्ये गाडीमध्ये इंजिन आहे, ठीक आहे, गाडीला चाकं आहे, गाडीमध्ये सगळं आहे, पण जर त्या गाडीमध्ये पेट्रोलच नसेल तर ती गाडी चालणार नाही, किंवा डिझेल नसेल तर ती गाडी चालणार नाही, किंवा CNG नसेल तर ती गाडी चालणार नाही. ती गाडी जागच्या जागी थांबून राहते. तसं माणसाच्या आयुष्यात प्रेम ही गोष्ट आहे. मी हे खूप व्यावहारिक उदाहरण दिलं आहे, सुचलं आहे मला ते. तर जशी पेट्रोल इंधनाशिवाय गाडी चालू शकत नाही, तसं माणसाचं आयुष्यही त्या प्रेमाशिवाय चालू शकत नाही. चालू शकत नाही ह्या वाक्याला दोन अर्थ आहेत. म्हणजे आता तुम्हाला विचार पडेल की माणसाचं आयुष्य चालू शकत नाही. चालतंय आयुष्य, सगळ्यांचं आयुष्य चालतंय, सगळ्यांचे दिवस येत आहेत, लोक काम करत आहेत, दिवसभर काम करत आहेत, परत म्हणजे कॅलेंडरप्रमाणे दिवस बदलत जातोय आयुष्यामध्ये, ठीक आहे. पण मानसिकदृष्ट्या बघितलं, भावनिकदृष्ट्या बघितलं ना, तो माणूस जिथे प्रेम माणसातल्या आयुष्यातलं संपतं तिथेच उभा असतो. तो पुढे सरकलेला नसतो. त्याची जी गाडी असते ती तिथे बंद पडलेली असते. तर श्रीकृष्ण भगवंताने जसं सांगितलंय की समोरचा जरी चुकला असेल तरी त्याला मोठ्या अंतकरणाने माफ करून आपण पुढे चालायचं. पण माफ कोणत्या गोष्टीसाठी करतो आपण हे पण भगवंताने सांगून ठेवलंय. जो जाणून बुजून चुका करतो त्याला आपण क्षमा करणे हे अत्यंत चुकीचं उदाहरण आपण त्याच्यासमोर आपल्याबद्दल ठेवत असतो, ठीक आहे. आणि जर तो म्हणजे नकळत त्या माणसाकडून त्या गोष्टी घडतात, चुका घडतात, तर त्या गोष्टींना क्षमा करण्याचाही औदार्य आपल्यामध्ये असायला पाहिजे. माझे तर म्हणजे जे मी बोललेले आधी की जे आपल्याला मिळत नाही किंवा जसं आपल्याला अपेक्षित असतं तसं आपल्याला ज्या गोष्टी मिळत नाही तेच आपण इतरांना देत असतो, कारण की त्याच्या बदल्यात आपल्याला ते रिटर्न मिळावं असं त्यामागचं लॉजिक असतं. हे आपले जे विचार आहे, आपले थॉट आहेत, हे लहान मुलं जेव्हा मूल जन्माला येतं ना, त्याच्या त्या मेंदूच्या चिप
म्हणजे आपण कम्प्युटरमध्ये तसं हार्ड डिस्क असते म्हणजे मेमरी स्टोअर करायसाठी, तसे ही जी आपली ब्रेनमध्ये जी चिप आहे ती ऑलरेडी रिटर्न असते. म्हणजे तो ते बाळ कशा वेने रिस्पॉन्स करेल प्रत्येक गोष्टीला ते त्याच्या ऑलरेडी त्या चिपवर लिहिलेलं आधीच्या जन्माच्या अनुभवानुसार ते बाळ रिॲक्ट करत असतं आपला हे. ऑफकोर्स त्या गोष्टीसाठी जेव्हा बाळ त्या आईच्या गर्भात राहतं त्या टायमिंगपासून म्हणजे 3 महिन्यानंतर ते 6 महिने आईच्या गर्भामध्ये जी गर्भाची वाढ होत असते त्यावेळेस त्या म्हणजे त्यावेळेस त्या आईच्या भावना ज्या असतात तिथे परत भावना चालेल. आपण म्हणतो माणसं ही आता मला आहे ना पटपट खूप गोष्टी आठवतात त्याच्यामुळे सॉरी एक मिनिट. त्या बाळाच्या भावना त्या आईच्या ऑलरेडी ज्या भावना असतात ना त्याच्यावर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होत असतो. ज्यावेळेस माझी आत्या मला राहिली त्यावेळेस मी खूप म्हणजे आत्याच्या प्रेग्नेन्सी वेळेस त्यावेळेस मी खूप इमोशनल होते. म्हणजे छोट्या गोष्टींचा खूप मला इम्पॅक्ट व्हायचा. आजूबाजूचं भावनिक सराउंडिंग माझं त्यावेळेस चांगलं एवढं म्हणजे व्यवसायापेक्षा तसं नव्हतं. आणि ते झालं. मग नंतर ज्यावेळेस माझी सेकंड मुलगी गाथा त्यावेळेस माझ्या आयुष्यात एक्स्ट्रा काहीतरी होतं जे मला म्हणजे भावनिकदृष्ट्या मी खूप स्ट्रॉंग होते. प्रोटेक्टेड फील होत होतं, सेफ फील होत होतं. मग त्यामुळे माझी गाथाचा जो आता तो नेचर आहे तो एकदम डॅशिंग, कोणालाही न घाबरणारी, गोष्टींच्या मागं धावणारी, गोष्टी मिळवायच्या घाईतुनेच हट्ट करणारी. ठीक आहे, मे बी तिचं हे लहानपणीचं नेचर असेल, उद्या भविष्यात तिचं नेचर वेगळंही असू शकतं माहीत नाही. पण त्या जो 9 महिन्याचा पिरियड होता गाथाच्या वेळेस मी एक्स्ट्रा एक ऑनलाईन कोर्स पण जॉईन केलेला गर्भावर संस्कार करण्यासाठी. म्हणजे कसं आपण संस्कार केले पाहिजेत त्या रिलेटेड GSC म्हणून एक आहे, तर त्यांचा मी कोर्स जॉईन केलेला. आणि मी म्हणजे त्यावेळेस पण काम बघून कधी कोर्सनुसार मी फॉलो करायचे आणि तसे माइंडमध्ये विचार पण ठेवायचे. पण त्या म्हणजे मला हे समजून आलं की ज्या आपली माइंड कंडिशन असते ना त्याच्यावरच आपलं आयुष्य अवलंबून असते. जर तुम्ही सगळं डेली चांगले काम करताय सगळं, पण मनात कुठेतरी तुमच्या एक पोकळी जी निर्माण झाली ती जर भरूनच येत नसेल ना, तर जे फक्त गाडी बाहेरून पळते पण ती पुढे जात नाही. पेट्रोल आहे पण एवढं पण नाही की ते त्या गाडीला पुढं एकदम स्पीडमध्ये जायला हेल्प करेल. ठीक आहे, आपण ह्या प्रेमाबद्दल बोलत होतो. आत्ताच्या जनरेशनचा प्रेम आणि आधीच्या जनरेशनचा प्रेम त्यांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. जसं की आता वर्षाचं कॅलेंडर बदलतं, इयर्स बदलतात, तसे लोक
पार्टनर चेंज करत असतात, खूप डायव्हर्सचं प्रमाण वाढलं आहे. तर ह्या गोष्टी का होतात की माणसाच्या ज्या आपण म्हणतो माणसाला जगण्यासाठी मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा, तर त्याच्यामध्ये अजून एक ॲड केली पाहिजे गोष्ट की प्रेम. अन्न वस्त्र निवारा आणि प्रेम. आता प्रेम म्हणजे फक्त काही आपल्या लाईफ पार्टनरचंच नाही. प्रेम म्हणजे आपल्या मुलांचं आपल्यावरचं प्रेम, म्हणजे आईवडिलांचं आपल्यावरचं, आपलं त्यांच्यावरचं प्रेम, म्हणजे आपलं कामावरचं आपलं प्रेम. त्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात म्हणजे हे आपण आजकाल ऐकायला भेटतं आपल्याला की खूप सारे रील्स इंस्टाग्रामवर भेटतात आणि खूप म्हणजे ना ह्याच्यामध्ये पण असे खूप लोक सगळ्या जगासमोर स्वतःचं मन एक्सपोज करतात. आत्ताच मी रिसेंटली एक रील बघितला, म्हणजे असं म्हणते की जसं काही मी रोज रील बघते, मोबाईल बघायला टाईम मिळत नाही, तरी पण एखादा 2-3 मिनटं असा कुठं वेळ भेटला तर त्याच्यात बघणं होऊन जातं. तर त्या मुलीचं ना खूप मन तोडलं होतं. म्हणजे तिने अख्ख्या जगासमोर स्वतःचं मन मांडलं होतं की तिच्या आयुष्यात जे प्रेम होतं तिने ते म्हणजे ती एक माणसाची हॅबिट, सवय होऊन जाते आणि एका पॉईंटला येऊन त्या समोरच्या व्यक्तीने तिला सोडून दिलं. तर ती अक्षरशः ती सांगता सांगता सगळं तिला कंट्रोल होत नव्हतं. ती पुढं होती की तिने त्या व्यक्तीला कधी माफ केला नाही आणि तिने त्याचं ओझंही ठेवलं नाही. ऑफकोर्स, कारण की आपण जर त्या गोष्टी पकडून ठेवल्या तर त्या गोष्टी हे ती सांगते, आपण जर त्या गोष्टी पकडून ठेवल्या तर आपल्या आजूबाजूच्या बाकीच्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. त्या गोष्टी म्हणजे ते तिच्यासोबत झाले, तिला फसवलं गेलं, हे तिने त्याचं ओझं तिच्यावरून नेलं नाही, पण तिने त्या व्यक्तीला कधी माफही केलं नाही. फक्त त्या गोष्टीमधून एक स्वतःसाठी तिने एक तिला त्याच्यातून एक गोष्ट कळली की असंच कोणावरही प्रेम करायचं नाही, असंच कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. जर आपण सांगतोय की माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा माझं तुला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही, तर मग तिला ती जी म्हटली ना की ती म्हणत होती की तिला असं वाटत होतं की ती म्हटली की अगर आपको प्यार करना ही है ना, तो पूरा मतलब सामने वाला इंसान का प्यार से और विश्वास से कभी भरोसा उठना नहीं चाहिए. ऐसा प्यार करो, नहीं तो मत करो, असं ती म्हणत होती. हिंदीमध्ये सांगितलं ते. प्रेमावरचा आणि विश्वासावरचा विश्वास, या दोन गोष्टी. कारण की एखाद्या तिने ते सगळं हिंदीमध्ये आहे ना, तिला असं म्हणायचं होतं की
जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करता आणि त्या व्यक्तीला तुम्ही मध्ये सोडून जाता, तर त्या व्यक्तीचा प्रेमावरचा आणि ह्या जगातल्या नात्यातील जो विश्वास असतो त्या विश्वासावरचा पूर्ण विश्वास उडून जातो. आयुष्यभर ती व्यक्ती त्या प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीपासून लांब राहते. त्या गोष्टी परत करायला ती घाबरते, कारण की ती त्या डेंजर फेजमधून गेलेली असते. परत ती कोणावरही प्रेम करत नाही आणि कोणावरही तेवढा विश्वास ठेवत नाही. म्हणून कोणाच्या आयुष्याचा खेळ करण्याऐवजी जर आपण खरंच जेन्युइनली त्या व्यक्तीची साथ देऊ शकत असेल तरच इन्वॉल्व व्हा त्या गोष्टीमध्ये, नाही तर दुसऱ्याचं अंतःकरण दुखवून त्या व्यक्तीला ज्या वेदना होतात, भलेही ती व्यक्ती तुम्हाला काही शाप देत नाही, काही मनातून वाईट बोलत नाही, पण तिला जो भावनिक त्रास होतो तो, आणि बघ खरंच ती कोणाला एक्सप्रेसही करू शकत नाही की तिला काय होतं आहे आतमध्ये. तो भावनिक त्रास बघायला तुम्ही तिथे नसता, पण त्या कळत नकळत त्या व्हायब्रेशन तुमच्या आयुष्यावर निगेटिव्ह परिणाम करू शकतात. म्हणून कोणाचं मन दुखवून, आपल्यामुळं कोणाचं मन दुखेल असं आपण वागू नये. कोणाच्याही प्रेमाचा, विश्वासाचा रॉंग वेने जाऊ नये ते. तर त्यावरून मला आज ह्या प्रेमाबद्दल बोलावंसं वाटलं. करायचं म्हणजे माहीत नाही, पण आपणही कोणाचा श्वास बनू नये. ठीक आहे, आता मी माऊलीच्या सेवेला सुरुवात करते. बोलून झाले. शेवटी याच्यामध्ये पण माझ्या माऊलींचं माझ्या निवृत्तीरायांवर प्रेम होतं, म्हणून निवृत्तीरायांच्या आशीर्वादामुळे माऊलींच्या तोंडातून 700 श्लोकांची गीता आपल्या 18 अध्यायांच्या रूपात आपल्यासमोर आली. माझ्या माऊलींचं माझ्यासारख्या खूप लोकांवर किंवा या जगातील सगळ्या लोकांवर, ह्या विश्वातील सर्व प्राणी समुदायावर प्रेम होतं. म्हणूनच माऊलींनी पसायदान लिहिले की हे जे पसायदान माहीत नसेल काही लोकांना, माहीत असेल माहीत नाही, माऊलींचं पसायदान म्हणून तुम्ही गुगलवर सर्च करा. त्यामुळे म्हणजे शेवट केला आहे माऊलींनी ज्ञानेश्वरीचा त्या श्लोकांमध्ये. आता विश्वात्मके देवे देणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे कसाय दानवे, जे घरांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछेल तो ते लावू प्राणी जात. तर ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना, तर फक्त मागणी केली देवाकडे की ही जी संत मंडळी आहेत, ही जी माझे लेकरं आहेत, त्या लेकरांच्या त्यांची जी काही पापं असतील ती संपून त्यांना देवा तू माफ करून त्यांना आयुष्यात जे हवं आहे ते त्यांना मिळू दे.
त्याचा मी हा एका वाक्यात सांगितलेला अर्थ आहे, पण पसायदानावर 2 तास किंवा पूर्ण पसायदानाचं निरूपण करायला 1 दिवसही पुरणार नाही, एवढा त्याच्यामध्ये गुह्य अर्थ आहे. तर आता आपण 1720 ओव्यांवर येऊया. 21व्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशे नमस्कार माझा श्री सद्गुरू ज्ञानेश्वराचे. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये. बाळे तरी न लाहे पाहो काही तेचा व्यासाचा मागोवा घेतो. भाष्यकारा ते वाट पुसतो अयोग्य हे मी न पवतो के जाईना. आणि पृथ्वी जयाची या क्षमा नुबगे स्थावर जंगमा. जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग. जयाचे अंगिका अंशिके तेचे लाहुनी अर्के. अंधराचे सावाईके लोटी जाता आहे. समुद्रा जयाचे तोय तोया जयाचे माधुर्य. माधुर्या सौंदर्य जयाचेनी. पवना जयाचे बळ आकाश जेने कळलं. ज्ञान जेने उजाळ चक्रवर्ती. वेद जेने सुभाष सुख जेने सोल्लास. हे असो रूपस विश्व जेने. तो सर्व प्रकारे समजतो सद्गुरू श्री निवृत्त राहतो. राहटत असे मजही अंतो रिगोनिया. आता आयती गीता जगी मी सांगे मराठी या भंगी. येतके विस्मया लागी ठाऊ आहे. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापासी होती. तेने कवळी त्रिजगती एक वेद केली. चंदने बेधली झाडे झाली चंदनाचे पांडे. वसिष्ठे मांडली की भांडे मानुसे काढे. आम्ही तव चित्ता तिला आणि श्री गुरु ऐसा दादुला. जो ठेवी ना आपुला वैसवी पदे. आधीची देखणी दिली बरी सूर्य पौर्णिमी पाटे. तीन दिसे ऐसी गोटी केही आहे. म्हणून निया माझे निस नव्हे श्वासोच्छवासही प्रबंध व्हावे. गुरु कृपा काय नोये ज्ञान देव म्हणे. या कारणे मिया गीतार्थ मराठिया केला लोकाया दिठीचा विषो. परी मराठे बोल रंगे कविता पै गीतांगे. तै गात याचे निपांगे एका आडता नोहे. म्हणून गीता गाव म्हणे पै गाणी होती लेणे. ना मोकळे तरी उणे गीताही आनिला. सुंदरांगी लेणे नसुये ते तो मोका शृंगार होय. ना लिहिले तरी आहे ते सेखे उचित. का मोत्यांची जैसी जाती सोनियाही मानू देते. ना तरी मानवती आगेची झडी अंगेची सडी. नाना गुंफली का मोकळी उनी न होती परिमळी. वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसे. तैसा गाणी वेन विरवे गीते विनयी रंगोदावे. तो लाभाचा बंधू होवी केला मिया. तेने आबाल सुबोधे ओवी येचेली प्रबंधे. ब्रह्मरक्षसो संवादे अक्षरे गुंतले. आता चंदनाच्या तरुवरे परिमळा लागे फुलवरी. पारुखने जिया परी लागे नाका. तैसा प्रबोधो हा श्रवणी लागतो खेळू समाधी आणि. ऐकले आहे वाखानी गाय व्यसन नळावे. पाठी करिता व्याजे पांडित्य इति वैशिते. तै अमृता ते नेनिजे पावलिया. तैसेनी आई ते पण कवित्व झाले उपने. मनना निध्यास श्रवणे जितेली आधा. हे आनंद भोगाचे सैल भलतियासाची देईला. सर्वेंद्रिया पोषविल श्रवणा करवी. चंद्रा ते आंगवणे भोगणे चकोर शहाणे. परी फावे जैसे चांदिने भलतेया. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी. परी लोकवाक चातुर्य होईल सुखिया. तैसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे. ग्रंथुनोय हे कृपेचे वैभव तिये. क्षीरसिंधू परिसरी शक्तीचा कर्णोपहरी. नेनेको स्त्री त्रिपुरारी सांगितले जे. ते शिरकल्लोळ हांतू मकर धरी मुक्तो. होता तयाचा हातू पैठे झालो. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भगना वया सवरंगी. भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला. मग समाधी अव्यत्यया भोगावी वासनाया. ते मुद्रा श्री गोरक्षराया दिदली मेनी. तेने योगजिने सर्वरो विश्व विंधव्यसैकेव्यरो. तिये पदिका सर्वेश्वरो अभिषेकिने. मग तिये ते शांभव अद्वयानंद वैभव. संपादिले प्रभव श्री गैलीनाथा. तेने कळी कळी तो भूता आले देखुनी निरोधा. ते ज्ञान श्री निवृत्तनाथा दिले गैसे. ना आदि गुरु शंकरो लागोनी शिष्य परंपरा. मोदाचा हा संसार झाला जो आमुते.
तो हातू घेऊन यावा, कळी गिळती या जीवा. सर्व प्रकारे धावा करी पावेली. आधीचा तो कृपाळू, वरी गुरुवंदेचा गुरु. झाला वर्षा काळू, खवळणे मगा. मग आरते चैनी उरसे, गीतार्थ ग्रंथन मिसे. वर्षाला शांत रसे तो ग्रंथ. इथ पुढं मी बापिया, मांडला आरती आपली. काय यासाठी एवढिया आणिलो यशा. एवम गुरुभ्रमे लादले, समाधीत घन जे आपले. ते ग्रंथे बांधून दिदले, गोसावी मज. वाचोनी फळे नावाची, नासे वाही जाणे स्वामीची. ऐसे मज ग्रंथाची योग्यता असेली. परिसाचचे गुरु नाथे, निमित्त करुणी माते. प्रबंध व्याजे जगते, रक्षिले जाणा. तरी पुरोहित गुणी, मी बोलिला परिजने. तई तुम्ही माऊलीपणे उपसावीचो. शब्द कैसा घडिये, प्रमेयी कैसे पासळीचे. अलंकार म्हणीचे, काय ते नेणे. साई खडे याचे बावले, चाले विता शब्दाचे निसाले. तैसा माते दाविद बोले, स्वामी तो माझा. या लागी मी गुणदोष, विशेष क्षमा विना विशेष. जे मी संजात ग्रंथलो देहम, आचार्य के. आणि तुम्हा संतांची या सभे, जे उणवीसे खाते उभे. ते पूर्ण नोहे ते लोभे, तुम्हासीच उभे. सिवितला या परिसे, लोहात वेची अवदसे. न मुख जे आयसे, ते कोणा बोलू. ओवळे हेचे करावे, जे गंगेचे अंग टाकावे. मग गंगाचे नव्हे, ते तो काही करे. म्हणून भाग्य योग्य भवे, तुम्हा संतांचे मी पाहे. पातलो आता केला आहे उणे जगी. अहोजी माझाने स्वामी, मज संत जोडले तुम्ही. दिदले तिथे सर्व कामी परिपूर्ण झाला. पायी पहा माते तुम्हा सांगणे, माहेर तेने सुरवाळे. ग्रंथांचे याळी आळे सिद्धी केले. जी कनकाचे निकळ, वंतू होईल भूमंडळ. चिंता रथे कुळाचळ, निर्मू येते. शांताही हो सागराते, सोबी भरिता अमृते. दुआ ते नोही तारांते, चंद्र करेला. कल्पतरुचे आराम, लाविता नाही विषम. परिगीता ते सेवर्म, निवळू नये. तो मी ऐकू सर्व मुका, बोलूनी मराठी या भाका. करी डोळेवरी लोका, केवो ऐसेचे करे. हा ग्रंथ सांगरो एवढा, उतरवणी पहिला कडा. तिथे विजयाचा दिला, नाचे झोका. गीता इथे 1780 ओव्या झाल्या आहेत. आता उद्याच्या भागात पसायदान चालू होईल. आता यांचं मराठीत अर्थ बघूया. आणि बाप पुढे जात असताना त्याच्या पावलाच्या मागोमाग जर मूल आले तर त्या मुलाला बाप ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी पोचता येणार नाही काय. त्याप्रमाणे व्यासांचा माग घेत घेत व भाष्यकारांना वाट पुसत मी अयोग्य असलं तरी तेथे गीतार्थाच्या ठिकाणी प्राप्त न होता कोठे जाईन. आणि ज्याच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम प्राण्यांना कंटाळत नाही व ज्याच्या अमृताने चंद्र जगाला शांत करतो, ज्याच्या अंगेचे अशंभर तेज घेऊन सूर्य अंधाराचे संकट दूर करतो, समुद्राला ज्याच्याकडून पाणी मिळाले आहे, पाण्याला ज्याचे माधुर्य आहे, माधुर्याला सुंदरपण ज्याच्या योगाने आहे, वाऱ्याचे सामर्थ्य ज्याचे आहे, ज्याच्या योगाने आकाश ऐसपैस आहे व ज्याच्या योगाने ज्ञान हे प्रकाशवान सार्वभौम राजा बनले आहे, ज्याच्या योगाने वेद चांगले बोलतो, ज्याच्या सुखाने सुख भरभराटीत आहे हे राहू द्या, ज्याच्या योगाने विश्व रूपवान झाले आहे, तो सर्वांवर उपचार करणारा समर्थ श्री गुरु निवृत्तीनाथ माझ्यामध्येही प्रवेश करून वागत आहे. ज्या गीतेचे ज्ञान मला सद्गुरूपासून आयते मिळाले आहे ते मी श्रम न करता ती गीता मी जगात आता मराठी भाषेच्या द्वारा सांगतो. यात आश्चर्याला जागा कुठे आहे? डोंगरावर मातीचा पुतळा करून त्या श्री गुरु द्रोणाचार्य असे नाव ठेवून ज्याच्यापासून जो धनुर्वेद शिकला तो एकलव्य कोळ्याने आपल्या धनुर्वेदाच्या सामर्थ्याविषयी त्रैलोक्याची एक वाक्यता केली. चंदनाच्या परिमळाने व्यापलेली झाडं चंदनाच्या जोडीची झाली. वशिष्ठाने सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागी ठेवलेली काठी सूर्याशी स्पर्धा कराव्यास लागली. तिने सूर्याला प्रकाश पाडला. तिने सूर्यासारखा प्रकाश पडला. थोरांनी निर्जीवाचाही अंगीकार केला असता अशी एवढी योग्यता येते. मग तर चित्ताने संपन्न आहे. मी तर चित्ताने संपन्न आहे आणि जो आपल्या कृपादृष्टीने आपल्या पदावर बसवितो त्या श्री गुरुसारखा समर्थ माझ्या शिरावर आहे. मूळची दृष्टी स्वच्छ असून शिवाय तिला तर सूर्याचे सहाय्य मिळाले तर त्या दृष्टीला दिसणार नाही अशी गोष्ट कोठे झाली आहे काय? म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छ्वासही काव्यग्रंथ होतात. गुरुकृपेने काय एक होणार नाही असे ज्ञानदेव म्हणतात. या कारणास्तव मी गीतेचा अर्थ ह्या लोकांना डोळ्यांनी दिसेल असा स्पष्ट मराठीत भाषेत सांगितला. परंतु
माझ्या मराठी शब्दांच्या रंगाने जेव्हा कोणी गीतेची पदे समजून घेईल तेव्हा संस्कृत गीता सांगणारा नसला तरी माझ्या मराठी शब्दात एकदशित्व येणार नाही. म्हणून संस्कृत गीतेचा अर्थ सांगून माझी मराठी टीका जर सांगितली तर संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्याला माझी मराठी टीका दागिना होईल, संस्कृतातील अर्थ फुलविल. अथवा माझी नुसती मराठी टीका जर सांगितली तर ती संस्कृत गीतेवरून अर्थ सांगण्यालाही मागे सरेल. सुंदर अंगावर दागिना घातला नाही तर तो दागिना मोकळा शोभतो, एकटा शोभतो. अथवा तो अलंकार सुंदर अंगावर घातला तर तशी योग्य गोष्ट आणि कोठे. अथवा मोत्यांचा असा स्वाभाविक गुण जसा आहे की तो सोन्यालाही शोभा देतात. अथवा ती मोती मोकळी असली तरी आपल्या स्वरूपाने शोभिवंत असतात. अथवा वसंत ऋतूच्या आरंभीची मोगरीची वाटोळी फुले गुंफलेली असोत किंवा मोकळी असोत, वासाच्या दृष्टीने त्यात कमी जास्तपणा नसतो. त्याप्रमाणे संस्कृत गीतेसह माझी मराठी टीका सांगितली तर शोभा आणील. अथवा संस्कृत गीता न सांगता केवळ माझी मराठीच टीका सांगितली तर शोभा दाखविणारच. असा दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवीबंध काव्यग्रंथ मी केला आहे. मुलापासून तो जाणत्या मनुष्यापर्यंत सहज कळणाऱ्या त्या ओवींच्या छंदात ब्रह्मरसाने रुचकर झालेली अक्षरे मी गुंफली आहेत. आता ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडांना सुवासाकरिता फुले येईतोपर्यंत थांबावे लागत नाही, त्याप्रमाणे ही माझी ओवीबद्ध टीका कानावर पडता क्षणी श्रोत्याला समाधी आणते व माझ्या ओवीबद्ध टीकेचे व्याख्यान केले असता ते व्याख्यान ऐकण्याचे व्यसन लावणार नाही काय. माझी टीका वाचण्यास लागले की त्या निमित्ताने पांडित्याचा प्रकाश पडतो आणि त्या व्याख्यानातील गोडीचा अनुभव आला म्हणजे अमृताची देखील आठवण होत नाही. त्याप्रमाणे सहज प्राप्त झालेले हे कवित्व सर्वांना विश्रांती स्थान झाले आहे. त्यामुळे आता याच्या श्रवणाने मनन व निधिध्यास यान जिंकले आहे. ही माझी टीका वाटेल त्याला आत्मानंदभोगाचा शुल्का भाग देईल व श्रवणेंद्रियांकडून सर्व इंद्रियांचे पोषण करेल. आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राला चंद्राच्या अमृताला भोगून चकोर पक्षी चतुर ठरला आहेच, परंतु चंद्राची चांदणे मात्र वाटेल त्याला तसे भोगावयास सापडते. त्याप्रमाणे या अध्यात्मशास्त्रात अंतर्मुख वृत्ती झालेलीची अधिकारी आहेत, परंतु शब्दचातुर्याने सामान्य लोक सुखी होतील. महाराज, श्री निवृत्तीनाथाचा असा खरा मोठेपणा हा ग्रंथ नव्हे तर हे त्या श्री निवृत्तीनाथांच्या कृपेचे वैभव आहे. क्षीरसमुद्राच्या जवळ पर्वतीच्या कर्णरूपी गुहे जे शंकरांनी केव्हा सांगितले ते माहीत नाही. ते क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशांच्या पोटात जो भगवान श्री विष्णू गुप्त होता त्यांच्या हातात सापडले. तो मत्स्येंद्रिय सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला व तो चौरंगीनाथ सर्वांगाने पूर्ण झाला. मग समाधी अखंड एकसारखी भोगावी या इच्छेने ते वर्म मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षरायाला दिले. त्या सर्वेश्वर मत्स्येंद्रनाथांनी योग्यरूपी कमळाचे सरोवर व विषयांचा नाश करी शूर असे जे गोरक्षनाथ त्यास त्या समाधीपदाचा ठिकाणी अभिषेक केला. मग त्या गोरक्षनाथांनी त्या शंकरापासून परंपरेने प्राप्त झालेले अद्वैत आनंदाचे ऐश्वर्य सामर्थ्यासह श्री गहिनीनाथास दिले. काल हा प्राण्यांना खरोखर ग्रासीत आला आहे असे पाहून त्या गहिनीनाथांनी श्री निवृत्तीनाथांना आज्ञा केली की ती असे की आद्य गुरु जो श्री शंकर त्यांच्यापासून शिष्य परंपरेने हा जो बोधाचा लाभ आमच्यापर्यंत आला आहे तो हा सर्व घेऊन तू कलेकडून गिळल्या जाणाऱ्या जीवांना सर्व प्रकार संकटातून सोडवण्यासाठी सत्वर मदत कर. मेघांना वर्षाची जोड मिळाली पाहिजे. ते जशी जोराची दृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावतः कृपाळू असलेल्या श्री निवृत्तीनाथांना त्यावर गुरुच्या आज्ञेचा निरोप मिळाला. मग पीडित प्राण्यांच्या दयेने गीतेचा अर्थ जुळवून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथाकडून जी ही शांत रसाची दृष्टी झाली तोच हा माझ्या गीतेवरील टीकारूप ग्रंथ होय. तेव्हा मी चातक पक्षी आपल्या उत्कट इच्छेनेच पुढे येऊन उभा राहिलो. यामुळे मी एवढ्या यशाला आणला गेलो. याप्रमाणे गुरुपरंपरेने प्राप्त झालेले आपले समाधिरूप धन ते ग्रंथाच्या रूपाने रचून माझ्या स्वामीने मला दिले. एरवी मी शिकलो नाही अथवा वाचलो नाही व मी गुरुची सेवाही जाणत नाही. असा जो मी त्या मला ग्रंथ रचण्याची योग्यता कुठून येणार. परंतु खरोखरच गुरुनाथांनी मला निमित्त करून ग्रंथ रचण्याच्या निमित्ताने जगाचे रक्षण केले असे समजा. तरी गुरूंचा पुरोहित म्हणून मी काही कमी जास्त बोललो असेल ते तुम्ही श्रोत्यांनी माऊलीप्रमाणे सहन करावे. शब्द कसा बनवावा, चढत्या प्रमेयाने व्याख्यान कसे करावे व साहित्यशास्त्रातील अलंकार म्हणजे काय हे मला ठाऊक नाही.
कळसूत्रांचे बाहुले चालवणाऱ्या सूत्राने चालते, त्याप्रमाणे मला दाखवीत पुढे करून ते माझे गुरु बोलत आहे. या कारणास्तव गुणदोषांविषयी मी विशेष क्षमा मागत नाही, कारण माझ्या गुरूंनीच उत्पन्न केलेल्या ग्रंथाची मी रचना केली आणि तुम्ही या संतांच्या सभेत जर उणीव शिल्लक राहील आणि ती जर पुरी होणार नाही तर तुमच्यावरच प्रेमाने रागवता येईल. 5,000 वर्ष झाला असताही लोखंडपणाच्या हीन दशेला जर लोखंड मुकले नाही तर तो दोष कोणाला? ओहाळाने हे करावे की गंगेच्या प्रवाहाला जाऊन मिळावे, मग तो देखील गंगाच झाला नाही तर त्याने काय करावे? म्हणून मोठ्या भाग्याने मी तुम्हा संतांच्या पायाजवळ प्राप्त झालो असता मला जगामध्ये उणे कोठे आहे? अहो महाराज, माझ्या स्वामींनी मला तुम्हा संतांची प्राप्त करून दिली. त्या योगाने मी सर्व बाबतीत परिपूर्ण झालो. पहा की मला तुम्हासारखे माहेर आहे. त्या योगाने हा माझा ग्रंथाचा हट्ट सुखाने सिद्धीस केला. महाराज, सर्व पृथ्वी शुद्ध सोन्याची करता येईल अथवा 7 मोठमोठ्या महेंद्र आदी पर्वताप्रमाणे चिंतामणी रत्नाचे डोंगर निर्माण करता येईल. 7ही समुद्रांना अमृताने भरणे सोपे आहे. ताऱ्यांचे चंद्र करणे कठीण नाही. कल्पतरूंचे बगीचे लावणे कठीण नाही. परंतु गीतेच्या अर्थाचे मर्म स्पष्ट सांगता येणार नाही. तो गीतार्थ मी एक सर्व प्रकाराने मूक मराठी भाषेत सांगून लोकांना डोळ्यांनी घेता येईल असा जो खोलतो, हा एवढा अफाट ग्रंथरूपी सागर उतरून पलीकडे गेल्याचा कीर्तिविजयाचा झेंडा जो नाचतो, गीतार्थाच्या आवारात 18वा अध्यायरूपी कळसासह महामेरू पर्वत तयार करून त्या ठिकाणी श्री गुरुमूर्तीची मी पूजा करीत आहे, शिवपिंडीची पूजा करीत आहे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. आता इथून पुढे आपण उद्या वाचूया. आणि आता इथून पुढे ज्ञानेश्वरीचा माऊलीच्या पसायदानांचे माऊलींनी मराठी भाषेत अर्थ सांगितलाय. आता उद्या बघूया. इथे झालेली सेवा माझ्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करते. तुम्हा श्रोत्या मायबापांच्या चरणी अर्पण करते. आप्तस्वकी यांच्या चरणी अर्पण करते. पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते. माऊलींच्या समाधीवर अर्पण करून सेवेला स्वल्पविराम देऊया. रामकृष्ण हरी सर्वांना.